नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 28 साईजचं परफेक्ट पेपर कटिंग कसं करायचं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. 28 छातीचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग आहे. एकदम परफेक्ट ड्राफ्टिंग आहे हे. तुम्ही या पद्धतीने पेपर कटिंग करून बघा, शिवून बघा आणि मग मला कमेंट करून नक्की सांगा. इथे बघा, आता उंची 12.5 इंच आहे. मी इथं घेतलेली आहे 13.5 इंच. उंची किती पण असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच हा प्लस करायचा असतो, बरोबर. तर मी 13.5 इंचावर घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता 28 छातीमध्ये काय होतं, बऱ्याच जणींचं 12 इंचाची सुद्धा उंची असू शकते आणि 13 इंचाची सुद्धा उंची असू शकते. तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार जी काय उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून घ्यायचंय. जसं मी आता घेतलं 12.5 मध्ये 1 इंच. आता तुम्ही म्हणजे हा पेपर मी किती घेतला तुम्ही बघू शकता. आपण डायरेक्टली 9 इंच मी घेतलेला आहे. बघा कसा घेतला. 28 छातीचा चौथा भाग येतो 7 इंच आणि 2 इंच मी हे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. म्हणजे 7 चोक 28 अशा पद्धतीने हे 9 इंचाचा मी पेपर इथे काढून घेतलेला आहे. उंची आणि घडीनुसार पेपर काढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. हे बघा, तर मी 28 छातीला शोल्डर घेणार आहे 4.5 इंच. हे बघा, 4.5 इंचावर आपण इथं मार्किंग करून घेतलं. मुंडा उंची घ्यायची आपल्याला 5 इंच. 5 इंच मार्किंग करते. इथं परत एकदा आपण 4.5 इंच व्यवस्थित मोजून घेऊ तर बरोबर आहे. आपण इथे एक रेष मारून घेऊ. हे बघा, तर ही झाली आपलं शोल्डर आणि मुंडा उंची. आणि इथं आपण घडी तर टाकून घेतलेली आहे, तरी पण आपण एक मार्किंग करून घेऊ. तर 7 चोक 28 7 इंचावर मार्किंग करून घेऊ, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर त्याच्या पुढे हे 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घेतलेलं आहे. तर इथं आपण एक सरळ लाईन मारून घेऊ. ही झाली आपली घडी. हे बघा, आता आपल्याला मोंड्याचा आकार घ्यायचा आहे. बघा, आपण जी 7 इंच घेतलेला आहे इथं, त्याचा आपल्याला टेप असा फोल्ड करायचा. जर या पद्धतीने तुम्ही मोंड्याचा आकार काढला आणि इथून आपल्याला काय करायचंय, मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने जर तुम्ही मोंड्याचा आकार दिला तर तुमच्या मोंड्यामध्ये कधीही प्रॉब्लेम येणार नाही. एकदम छान असं याचं फिटिंग बसतं मोंड्यामधलं, खेचत नाही, काय नाही, एकदम छान असं शेप येतो, बरोबर. आता हा आपला झाला बॅक साईड मोंड्याचा आकार. आता आपल्याला टाकायचा आहे गळा रुंदी आणि शोल्डर. आता इथं बघा, आपण संपूर्ण शोल्डर घेतलेला आहे 4.5 इंच. इथं तर तुम्ही आता सर्वात पहिलं आवडीनुसार शोल्डर टाकून घ्यायचं. मी आता इथं घेते बघा, जसं 2 इंच मला शोल्डरची पट्टी ठेवायची आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी. तर 2.5 इंच झालं, बरोबर. म्हणजे मी शोल्डरची ही पट्टी 2.5 इंच ठेवली. शिवल्यानंतर ही 2 इंच तयार होईल. आता गळा रुंदी आपण चेक करू. 2 इंच राहती, तर ही आहे अशीच गळा रुंदी आपल्याला ठेवायची आहे. इथं तुम्ही आता गळा टाकून घ्यायचा बॅक साईडचा, जसा आहे. आता 9 इंचावर मार्किंग करते. हे बघा, आणि सरळ लाईन मारून घेऊ आपण. खालून गळा रुंदी नाही मोजली तरीही चालन. अशा पद्धतीने तुम्ही जर फक्त वरची गळा रुंदीवरतीच तुम्ही खाली जर सरळ लाईन ड्रॉ करून घेतली तर तुमच्या गळ्यालाही प्रॉब्लेम येणार नाही. बऱ्याच वेळा काय होतं, मग खालून जास्त गळा फैलवला जातो आणि मग गळा जो आहे तो डीप म्हणजे शोल्डर हे उतरू शकतं. आता तुम्हाला जर गळा डीप घ्यायचा तर काय करायचं, हा गळा आपण जसा घेतला त्याच्या बाहेरून आपल्याला थोडंसं नॉर्मली हे करून घ्यायचं. बाहेर काढू शकता तुम्ही, म्हणजे बघा डीप मध्ये पण गळा होऊन जातो या पद्धतीने. तर हा मी गोल गळा घेतलेला आहे साधारणतः असाच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता. अशा पद्धतीने हे बॅक साईड पार्टचं मार्जिन. त्याच्यानंतर हे आपलं टक्सचं मार्जिन, जे मी घेते 3.5 इंच आणि उभा पण घेते 3.5 इंच. या पद्धतीने हे आपण बॅक साईड पार्टचा टक्स आहे हा. हे बघा, जवळजवळ आपला हा टक्स 1 इंचाचा असतो. हे बघा, बरोबर.
अशा पद्धतीने हे आपलं संपूर्ण बॅक साइड पार्ट तयार झालं. आपण याची कटिंग करून घेऊ. हे बघा, आपण हे कटिंग करून घेतोय. तोपर्यंत व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आता इथं काय करायचंय आपल्याला, हा बॅक साइड आपण इथं कट केल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण ब्लाउज वरती आपल्याला ब्लाउज स्टिचिंग करताना शेप द्यावा लागतो थोडासा, तर मग इथं या पद्धतीने तुम्ही शेप हा अगोदर दिला तरीही चालन, नाहीतर आपण डायरेक्टली ब्लाउज पीस वरती दिला तरीही चालन, काही अडचण नाही. अशा पद्धतीने याला थोडासा आकार वगैरे देऊन घ्यायचा, तर या पद्धतीने त्याचा लुक आणखीनच छान येतो. अशा पद्धतीने हा आपला बॅक साइड पार्ट संपूर्ण तयार आहे. हे बघा, हे बघा. आता आपण काय करू, फ्रंट पार्ट कट करू. चला, कटोरी ब्लाउज आहे आपला, तर मी फ्रंट पार्ट सुद्धा अगोदरच काय केलेला आहे, अशा पद्धतीने पेपर कट करून घेतलेला आहे. आपण इथं तुम्ही लक्ष देऊ शकता, इथं खाली बघा मी पाऊण इंच अगोदरच वाढवून घेतलेला आहे योग पट्टीसाठी, कारण की आपल्याला योग पट्टी ही पाऊण इंचानी वाढवावा लागते. तर आपण हा जो आपला आकार आहे मोंढ्याचा तो सुद्धा आपण व्यवस्थित करून घेऊ. हे बघा, गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आपण इथं. हे बघा, आपलं हे पाऊण इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं ते पण मी इथं मार्किंग करून घेतलं. तर हे आपण काय करू, इथं लाईन मारून घेते, तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. पाऊण इंच मी अगोदरच पेपरवरती वाढवून घेतलेलं आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा, कारण की मग आपल्याला योगपट्टी जी आहे ती पाऊण इंचानी वाढवावं लागते. आता हा जो मुंढ्याचा आकाराचा आपण इथं मार्किंग करून घेतलेला आहे ते मी सरळ लाईन काढून घेते. हे बघा, ही आपली छातीचा चौथा भाग होता इथं, ते पण मी काढून घेतलेला आहे या पद्धतीने. आता काय करायचंय आपल्याला, इथून 1 इंच घ्यायचं. फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार देताना आपल्याला इथून 1 इंच घ्यायचंय. हे बघा, इथून 1 इंच घ्यायचं आणि इथून आपल्याला काय करायचं, मोंढ्याचा आकार द्यायचा फ्रंट पार्टचा. हे बघा, अशा पद्धतीने हा झाला आपला फ्रंट पार्ट. तर इथं थोडासा आकार हा देऊ शकता अशा पद्धतीने. हे बघा, आता पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला. पुढचा गळा आहे बघा, 6 इंचावर मार्किंग करते. शिवून गळा 5.5 इंच होईल, तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. तर आपण इथं सरळ लाईन काढून घेऊ. तर आपण हा बॉक्स काढून घेतला आणि आता इथं आपला कटोरी ब्लाउज आहे, त्यामुळे आपण इथं गोल राऊंड मारून घेतला. बघा, तुम्ही थोडंसं बाहेरून घेतलात तरीही चालन, जर कोणाला डीप आवडत असेल तर नॉर्मली, कारण की छोट्या साईजमध्ये आपण शक्यतो जास्त डीप गळा घेत नाही, कारण की तो मग जास्त शोल्डर वगैरे हे उतरू शकतं. हे बघा, बरोबर. अशा पद्धतीने आपलं हे पुढचा गळा झालेला आहे. आता आपण घेऊ योगपट्टी. हे बघा, 2.5 इंच मार्किंग करायचं. मी पाऊण इंच खाली सोडून द्या आणि इथून आपल्याला घ्यायचं 2.5 इंच. हे बघा, 2.5 इंचावर मार्किंग करून घेते आणि सरळ लाईन मारून घेते. अशा पद्धतीने हे आपण मार्किंग करून घेतलं 2.5 इंचावरती इथनं. आता काय करायचं आपल्याला, इथून आपल्याला पाऊण इंचानी योगपट्टीचा शेप द्यायचा. हे बघा, तर हा आपण योगपट्टीचा शेप देऊन घेतला. आता आपल्याला इथं कटोरीचं माप टाकायचंय. 28 छातीला तुम्ही कितीची कटोरी घेणार, तर हे बघा, 28 छातीला आपल्याला कटोरी घ्यायची आहे 4.5 इंच. हे बघा, 4.5 इंचाची आपण कटोरी टाकून घेतली. वरच्या साईडला ही 4 इंचावर एक पॉइंट घेऊ, म्हणजे कटोरीचा आकार वगैरे छान काढता येतो. मग सरळ लाईन मारून घेऊ.
आपला जो पुढचा मोंढ्याचा आकार आहे तिथून आपल्याला 2.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आणि वरच्या साईडनी इथं 5 इंचावर एक पॉइंट घ्यायचा। आता हे पॉइंट आपण जोडून घेऊ, कटोरीचा आकार देऊन घेऊ। हे बघा, तर आपल्या इथं हे मार्किंग झालेलं आहे। आता इथे ही योगपट्टी आपण 1.5 इंचांनी अगोदरच वाढवून घेतलेली आहे। ज्यांनी कोणी ही योगपट्टी जर अशी वाढवायची असेल तर 2.5 इंचाच्या खाली बघा आपण ही 1.5 इंचांनी योगपट्टी वाढून घ्यायची आहे, किंवा ब्लाउज पीस वरती डायरेक्टली वाढवली तरीही चालेल, पण आपल्याला ही योगपट्टी 1.5 इंचांनी वाढवून घ्यायची आहे, नाहीतर मग आपला फ्रंट पार्ट जो आहे तो कमी पडतो। आता आपण हे पार्ट वेगळे करून घेऊ, योगपट्टी ही वेगळी करून घेऊ आपण। अजून आपलं कटिंग राहिलेलं आहे, त्यामुळं व्हिडिओवर कंटिन्यू राहा। अजून आपल्याला बाही कटिंग बघायची आहे आणि कटोरी कशी वाढवायची ते पण पाहायचं आहे। तर मी इथं हा गळा वेगळा करून घेते। हे बघा, तर आता ही कटोरी आपण इथं वेगळी करून घेऊ। हे बघा, आपण आता कटोरी वेगळी करून घेतली, क्रॉस पट्टी योगपट्टी वेगळी करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता कटोरी कशी वाढवायची ते आपण पाहून घेऊ। तर आपण हे योगपट्टी आणि क्रॉस पट्टी बाजूला ठेवू। आता आपण कटोरी कशी वाढवायची ते पाहू। तर इथे एक वेगळा पेपर घेऊ आपण। आता ही कटोरी जशीच्या तशी आखून काढू। तर कटोरी ठेवताना नेहमी तिरकी ठेवायची आहे। अशा पद्धतीने आपण ही कटोरी जशीच्या तशी काढून घेतली। आता ती आपण साईडला ठेवू। आता बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो, आपण लहान साईज असेल तर आपल्याला कटोरी कितीने वाढवायची, हा बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो। आता हे बघा, सर्वात तर पहिला आपण ह्या कटोरीचा मधला सेंटर काढून घेऊ। हे बघा, या पद्धतीने याचा मधला सेंटर काढून घेतला आपण। आता आपल्याला कटोरी ह्या साईडला तुम्ही 1.25 इंचांनी वाढवू आपण। बघा, बऱ्याच मैत्रिणी 1 इंचांनी पण वाढवू शकता, पण आपण इथं 1.25 इंचांनी वाढवू। छान हिचा आकार शेप छान बसतो। त्याच्यानंतर इथं हुकलूक पट्टीच्या साईडनी 1/2 इंच वाढवून घ्यायचे आपल्याला, आणि ह्या साईडला सुद्धा थोडंसं 1/2 इंच वाढवून घ्यायचं। आता हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। हे बघा, हा जो पॉइंट आहे ह्या पॉइंटला जोडायचा 1.25 इंचाच्या। त्याच्यानंतर हा पॉइंट आपल्याला इथे जोडायचा। तर छान असा शेप द्यायचा, असं छोटे छोटे डॉट देत जायचं सर्वात पहिलं, म्हणजे मग कटोरी चुकत नाही आणि शेप पण तिला चांगला बसतो। अशा पद्धतीने आपली ही कटोरीचा आपण आकार देऊन घेतला। या कटोरीच्या खाली आपल्याला वाढवून घ्यायचं आहे 1.5 इंच। ह्या पॉइंट पासून खाली 1.5 इंच घ्यायचं। त्याच्यानंतर हे पॉइंट पण आपल्याला इथे जोडून घ्यायचं। तुम्ही असा जोडून घेतला किंवा याला गोल आकार दिला तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही। बघा, या पद्धतीने मी देऊन दाखवते, अशा पद्धतीने। तर आपली इथं 28 छातीची कटोरी तयार आहे। आपण हिला कट करून घेऊ आता। अशा पद्धतीने इथे आपली ही कटोरी झालेली आहे। बघू शकता तुम्ही, मस्त हिचं शेप निघलेला आहे। तर ही आपली इथं क्रॉस पट्टीमध्ये व्यवस्थित फिट होऊन बसणार आहे। हे बघा, ही आपली योगपट्टी आणि ही आपली क्रॉस पट्टी व्यवस्थित आपले हे पार्ट कटिंग झालेले आहेत। बॅक साइड पार्ट आणि सगळे पार्ट झालेले आहेत। राहिली आहे आपली बाही। तर तुम्ही बाही पण आपण कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत।
इथं बाहीची उंची आहे 3.5 इंच, आपण त्याच्यामध्ये 1 इंच घेऊ, म्हणजे 4.5 इंचावर मार्किंग करून घेते मी. जी काही बाहीची उंची आहे ती आपण इथं टाकून घेऊ. अशा पद्धतीने बाहीचा दंडघेर टाकून घेते. इथं बाहीचा दंडघेर आहे 5 इंच आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घेऊ आपण 2 इंच. हे बघा, हा दंडघेर झाला. आता आपण जी उंची घेतलेली आहे, हे बघा, उंची घेतलेली आहे 4.5 इंच. बाही आपली 3.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून घेतला, कारण की अस्तरचा ब्लाउज आहे. साधा असेल तर 2 इंच ऍड करून घ्या. त्याच्यानंतर आपण इथून 2.5 इंचावर एक पॉइंट घेतला ह्या खालच्या साईडने आणि इथे एक छोटीशी लाईन ड्रॉ करून घेऊ. आता या रेषेवरती काय करायचं, बऱ्याच मैत्रिणींना बाही जी आहे ती कमी पडती, तर आपण हा जो आपला मोंढ्याचा आकार आहे हा आपण एकदा मोजून घ्यायचा. हे बघा, तर किती भरला, ह्या छातीच्या 4थ्या भागापर्यंत मोजायचा. हा भरला 6.5 इंच. आपण इथं तिरकच टाकून घ्यायचंय माप आपल्याला 6.5 इंच उंचीपासून. 6.5 इंचावर आपण मार्किंग करून घेतलं. तर ही बाही तुम्हाला शिलाई केल्यानंतर अजिबात कमी पडणार नाही. याच्या पुढे हे शिलाई मार्जिन ऍड करून घेतलं तर इथे आपली बाहीची बरोबर फिटिंग येणार आहे. आता मी बऱ्याच वेळा काय सांगते बघा, दंडघेर जेवढा असेल त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून घ्यायचा. आता तुम्ही इथं बघू शकता, हा दंडघेर 5 इंच आहे, तर इथं किती आलं, 6 इंच आलं की नाही बरोबर. इथं पण हे पण बरोबर आलं. तुम्ही या पद्धतीने मोजलं तरीही आपलं बरोबर आलं. म्हणजे तुम्ही या पद्धतीने कटिंग करून बघा, तुमचं अजिबात कुठंही कमी पडणार नाही. 1 इंचापासून आपण इथं बाहीला राऊंड शेप देऊन घेऊ. ही झाली आपली बाही. त्याच्यानंतर आतमधला खोल भाग पण द्यायचा जवळजवळ अर्धा-पाऊण इंचानी. अशा पद्धतीने आपली बाही झालेली आहे. तर आपण हिला कट करून घेऊ. वाटलंच तर आपण बाही जी आहे आपण बॅक साईडला लावून बघू, म्हणजे पेपरला लावून बघू आपली बाही परफेक्ट बसती का. हे बघा, खोल भाग सुद्धा आपण इथं कट करून घेऊ. या पद्धतीने तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही. हे बघा, आता हा आपला खोल भाग आहे. जो खोल भाग आहे तो आपल्याला बाहेरनं लावायचा आहे, बरोबर. आता आपण सर्वात पहिलं फ्रंट पार्टला आपला हा पार्ट लागला जातो आणि हा जो आहे हा बॅक साईडला. आता अर्धा इंच सोडून देऊ आपण, कारण की हे शिलाई मार्जिन आपण इथं धरत असतो, बरोबर. आता हा पार्ट आपण इथं जोडून बघू. हे बघ, तर तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही. या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करून बघा. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच संपवते. संपूर्ण कटिंग दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.